शिळखिळकाळी भागात रसायन, टायर, भंगाराची साठवणूक करणाऱ्या बेकायदा गोदाम आणि विरोधात ठाणे महानगरपालिकेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत बुधवारी 44 बेकायदा गोदामे जमीनदोस्त करण्यात आली असून आतापर्यंत पालिकेने 261 बेकायदा बांधकामं भुईसपाट केली आहेत. या कारवाईमुळे गोदाम माफियांचे धाबे दणाणले. ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिळखिळकाळी भागातील बेकायदा गोदामांचा मुद्दा गाजला होता. या भागात भूमाफियांनी 1000च्या आसपास रसायन, टायर, भंगाराचे बेकायदा गोदामांचं नवीन जाळं उभारलं असून या गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगींमुळे परिसरातील अधिकृत इमारतींमधील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय असा दावा शिवसेना शिंदेगड पक्षाचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी कारवाईची मागणी केली होती. शासकीय जागेवर उभारण्यात येत आलेल्या गोदामांच्या मुद्द्यांवरून झालेल्या टीकेनंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने विशेष मोहिमेअंतर्गत गोदामांचं सर्वेक्षण करून त्याचं बांधकाम पाडण्याचं काम सुरू केलं होतं. शिळखिळकाळी परिसरात भूमाफियांनी 830 बेकायदी गोदामे उभारली असल्याची बाब ठाणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आली असून यामध्ये रसायन, टायर, भंगाराचा साठा ठेवलेली सुमारे 152 गोदामे पालिकेने जमीनदोस्त करण्याची कारवाई केली. या मोहिमेत रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसंच भंगार साठवणूक करणारी गोदामे प्राधान्याने तोडण्यात येत असून यानुसार ही गोदामे तोडण्यात आली आहेत. त्यानंतर 65 गोदामं तोडली होती. राजकीय विरोध झुगारून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव हे देखील ही कारवाई करत असून बुधवारी पुन्हा 44 गोदामे तोडण्यात आली. आतापर्यंत पालिकेने 261 बेकायदा गोदामं भुईसपाट केली असल्याची माहिती उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली आहे.